नमस्कार आणि सर्वांचं स्वागत करते. आज आपला एक्सेप्टन्सचा म्हणजे स्वीकार करण्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे हा विषयाचा आज शनिवार आहे आणि आज शेवटचा दिवस आहे. आज मागील दिवसामध्ये आपण एक्सेप्टन्सवर म्हणजे त्याचं एक्सेप्टन्स म्हणजे काय, म्हणजे स्वीकार म्हणजे काय, किंवा त्याचा जीवनावर किंवा आपल्या नातेसंबंधावर किंवा आपल्या हिलिंगवर काय परिणाम होतो हे आपण बघितलेलं आहे. तर आज आपण सगळ्यात महत्वाचं बघणार आहे की एक्सेप्टन्स कसा करायचा, है ना. तर ही फक्त माहिती असणं पुरेसं नाहीये, तर हा सराव करून आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणणं, प्रयत्न करून आणणं, त्याचा वापर करायचं, त्याचं ऍक्शन मध्ये आणणं खूप गरजेचं आहे. कारण हे नुसतं ऐकून काहीही बदलणार नाही. छोटं छोटं का असे ना, पण आपल्या आयुष्यामध्ये त्याला आणणं जरुरी आहे. तर एक्सेप्टन्स करणं म्हणजे कसं करायचं आहे, काय करायचं आहे. तर त्याच्यातला पहिला मुद्दा आहे अवेअरनेस ठेवणं. अवेअरनेस म्हणजे जाणीव ठेवणं, की जसं आता मला हे झालं, एखाद्या गोष्टी माझ्या मनाविरुद्ध झालं, मला दुःख झालं, तर तिथे स्वतःला अवेअर ठेवायचं की हो, ही गोष्ट माझ्या मनाविरुद्ध झाली, याचे कारण आहेत म्हणून मी तुला नाही म्हटलं, पण हे झालं. ओके, मला दुःख झालं. हे दुःख झालं हे स्वतःला काय करायचं, दुसऱ्यांना नाही सांगायचंय, स्वतःशी स्वतःला बोलायचंय. त्याच्यात स्वतःला मी म्हणजे विचारायचं की हे दुःख झालं तर मी काय अनुभवते सध्या, कशामुळे मला दुःख झालं. तर तुम्हाला राग येतो, कोणी तुमचं ऐकलं नाही किंवा तुमच्या विरोधात गेला तर, किंवा तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्ट केली तर राग येतो, किंवा मग दुःख होतं की अरे रे असं झालं, मी असं करू शकत नाही, मला हे कबूलच नाही होत आहे, मला स्वीकारच नाही. जसं एखाद्याचा वणसा मृत्यू झाला किंवा एखादा रिलेशनशिप तुटलं किंवा काही झालं तर दुःख होतं खूप. तर हे स्वतःला विचारायचं की हे दुःख झालेलं आहे मला, हो दुःख होते मला, मी फील करते, मला वाईट वाटते, मला रडावंसं वाटतं, मला ओरडावंसं वाटतं. येस, जे करावंसं वाटतं ते स्वतःला सांगा. भीती वाटते, भविष्याची भीती वाटते, बापरे आता असं झालं, आता पुढे कसं होईल, माझ्या मुलांची भीती वाटते, चिंता वाटते मला, की हा आताच असा करतोय तर पुढे काय करू शकेल, हा आता असं नाही करत, हा विचारत नाही किंवा हा आम्हालाही करत नाही, आपल्या मनाने जसं काहीतरी करतो किंवा करते, तर मग आता पुढे कसं होईल, है ना. ह्या सगळ्या गोष्टी चिंता, तर ह्या गोष्टीचा आपल्याला एक्सेप्टन्स करायचा की हे मला होतं आहे, हे स्वतःला विचारायचं. कोणाशी बोलायचं नाही आपल्याला ह्या गोष्टी, की तू मला विचार मग मी तुला सांगते, नाही. हे स्वतःलाच पॉवरफुल बनवण्यासाठीच्या ह्या ट्रिक्स आहेत. त्याच्यासाठी वाटल्यास तुम्ही शांतपणे बसा, एका जागी बसा. तर कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्यासाठी त्या गोष्टीबद्दलची जाणीव असणं खूप आवश्यक आहे. जाणीव म्हणजेच अवेअरनेस, की मला हे गोष्टी होत आहेत आतमध्ये, स्वतःच्या शरीरामध्ये बघा, की मला कुठे धडधड होते आहे, काय आता जसं चिंता असेल, भीती वाटली, एकदम धडधड धड, अगदी छातीवर हात ठेवून बघा, कुठे धडधड होते, पोटामध्ये गुडगुड व्हायला लागतं, डोक्यामध्ये सनक यायला लागतं, राग आले की माझं डोकं सरकलं म्हणतात, डोळ्यांची हालचाल वाजते, तोंड फुगतं, हातपाय आपटल्यासारखे होतात, लहान मुलं हातपाय आपटतात वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात, किंवा वस्तूंची धडाधड फेकाफाकी होऊन जाते, है ना. त्यावेळेस जेव्हा तुम्ही एखादी वस्तू फेकली ना, त्या फेकण्याच्या क्षणामध्ये अवेअर होऊन जा की मला राग आलेला आहे, किंवा मला ना खूप भयंकर राग आलेला आहे. जसं तुमचे एक्सप्रेशन झाले ना, त्या क्षणामध्ये बघा, तुम्ही आता अवेअर होऊन करून बघा, ही पायरी बघा करून. त्या क्षणामध्ये तो राग सटकन त्याचा पॉवर खाली होतो. म्हणजे तुम्ही अवेअर होता की तुम्ही हे भांड जर समजा असं फेकायचं असेल ना, तर तो इथेच असतो, इथेच राहतो. किंवा मग त्याला खूपच झालं, आउट करायचं तर जाऊ दे, बेसिन मध्ये टाकून द्या त्याला, पण कोणाला फेकून तर नाही मारणार तुम्ही, हो ना. म्हणजे मनासारखं तुमचे शब्द तर नाही निघणार. ज्या वेळेस तुम्हाला एक गोष्ट आली, त्या वेळेस जाणीव ठेवा स्वतःला की मला राग आलाय, मला भीती वाटलीये, मला दुःख झालंय, मला चिंता, ही चिंता आहे मला. जसं मुलांचा विचार केला की बापरे आता कसं, किती कॉम्पिटिशन आहे, हा नापास झाला किंवा याला मार्क कमी मिळाले, कसं करेल यार हा, असं आमचं नाव तर नाही बुडवणार. नक्कीच त्याला नावाला हे द्या की हे म्हणजे मला स्वीकारायचं, ही चिंता आहे, अवेअर होऊन जायचं आहे आणि लेबलिंग करायचं त्या विचाराला. आणि मग त्याच्यानंतर सरेंडर करायचंय, स्वीकार म्हणजे स्वीकार करायचा आणि सरेंडर. कारण काही गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत, तर काय मी बदलवू शकते. हा चला, मी मुलाला चांगलं सांगू शकते जर तो ऐकण्याच्या स्थितीमध्ये असेल तर, नाही तर थोडासा वेळ दे,
द्यायचं आणि त्याला मग समजून सांगायचं. जर आपल्याचं नाही ऐकत तर मग सोनाराकडून कान टोचून घ्यायचं, म्हणजे त्याला एखाद्या सायकोलॉजिस्टकडे म्हणा किंवा काउन्सिलरकडे नेऊन असं व्यवस्थित, किंवा कुणी असतील अजून काका मामा जे काय असतील त्यांच्याशी बोलवून, किंवा व्यवस्थित आपली घरातली मीटिंग आई बाबा दोघं एकमेकांशी बोलून असं अशा पद्धतीने व्यवस्थित. आणि एवढं करूनही काही वेळेस वेळ द्यावा लागतो. तो स्वतः त्याला ठेच लागेल ना तरच तो, म्हणजे त्याला समजतं की असं चाललं किंवा रस्त्यात दगड असतात तर आपल्याला सांभाळून चालता आलं पाहिजे. कारण ही वेळच तशी असते. जे आपण अनुभवत असतो ना आपल्या लाईफमध्ये, तसे अनुभव त्यांचे असतात, दुसऱ्यांचे असतात. तर ह्या गोष्टीला समजणं म्हणजे अवेअरनेस असतं. आणि स्वतःला आरशामध्ये बघा त्यावेळेस. जसं तुम्हाला अवेअरनेस पाहिजे ना, तर आरशामध्ये बघा आणि स्वतःलाच बघा. म्हणजे आरसा तुम्हाला जज नाही करत. आरसा फक्त तुम्हाला दाखवतो तुम्ही जसे आहात तसे. स्वतःचा चेहरा बघा की कसं मी करते, काय बोलते, स्वतःशी बोला. एकांतामध्ये चालले जा वाटल्यास. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे रेजिस्टन्स कमी करणं. म्हणजे जसं तुम्ही अवेअरनेस मध्ये आले, जाणीव मध्ये आली, ही पहिली स्टेप आली की दुसरी स्टेप मग आपोआप होऊन जातं की रेजिस्टन्स, म्हणजे जो विरोध करता की माझ्यासोबतच असं का, मलाच असं का, मी तर इतकी चांगली, मी तर इतकी भोळी भाबडी, पण माझ्यासोबत लोक असं फसवतात किंवा मला असं करतात. ह्या रेजिस्टन्स कमी होऊन जातो. कारण विरोध केल्याने सत्य बदलत नाही. तुम्हाला कितीही वाटो की हा माझ्यावर अन्याय केलेला आहे, अन्याय आहे, पण हा विरोध आहे तुम्ही केलेला. ठीक आहे, अन्याय झाला, ओके, स्वीकार करा, हा अन्याय झाला. व्हॉट नेक्स्ट ते प्रश्न विचारा. व्हाय मी नाही, मीच का नाही. तर आता मी पुढे काय करू शकते, ह्या अन्यायाला मी सहन करायचं की तर तोंड द्यायचं. मग तोंड द्यायचं तर कशा पद्धती, त्या पद्धती खूप सापडल्या जातील तुम्हाला मग. किंवा कोणाची मदत घ्यायची, काय घ्यायचे, हे बरोबर तुम्हाला तुमचंच डोकं, तुमचेच भावना, तुमचेच विचार, तुमची बुद्धी तुम्हाला बरोबर त्याचे रस्ते मोकळे होऊन जातात सगळ्या गोष्टीची. ह्या सगळ्या कशा आहेत, ह्या एनर्जीज आहेत. एनर्जी म्हणजे वाहत असतं, जसं वाहतं पाणी आहे ना, तशा सेम त्या एनर्जी सतत वाहत असतात. म्हणजे जसं पाण्याला ब्लॉकेजेस असतात तर तसं ह्या एनर्जीला पण ब्लॉकेज असतात. आणि मेन सगळ्यात मोठा ब्लॉक म्हणजे एक्सेप्ट न करणं, अवेअरनेस न करणं आणि विरोध करणं. हा जसा तुम्ही विरोध केला तसं असं सोडत नाही, असं पकडून ठेवता. माझ्यावर हे असंच झालं, हे असं नाही व्हायला पाहिजे होतं, हा अन्याय आहे माझ्यावर. सिंपल, अरे हो अन्याय आहे, झाला अन्याय, ठीक आहे, मग आता मी काय करू? कारण हे समजायला पाहिजे की विरोधाने सत्य बदलत नाही, फक्त आपली ऊर्जा खर्च होते, संपते, वेस्ट जाते. आणि निगेटिव्ह म्हणजे दुसऱ्या डायरेक्शनने जाते, जे आपल्याला पाहिजेच नाही. तर त्या ऊर्जेला आपल्याला रस्ता देणं, मार्ग देणं खूप गरजेचं असते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे की आपण म्हणजे जे आहे ते आधी मान्य करणं, म्हणजे एक्सेप्टन्स, आणि त्याच्यानंतर पुढे काय करायचं हे सोपी होऊन जाते गोष्ट. त्याच्यानंतर पुढे काय करायचं, आतापर्यंत काय केलं आपण, पहिल्या सगळ्या याच्यामध्ये एक्सेप्ट केलं, अवेअरनेस म्हणजे जाणीव ठेवली. मग त्याच्यानंतर जशी जाणीव निर्माण झाली तशी रेजिस्टन्स कमी झालं, म्हणजे विरोध सोडलं. आता त्याच्यानंतरची तिसरी स्टेप आहे, लगेच आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत. पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे कसं, की आपल्या मनाला नव्या पद्धतीने प्रोग्रामिंग द्यायचं आहे. तर हे अशा वेळेस जेव्हा आपण नेहमी प्रोग्रामिंग आपल्याला पॉझिटिव्ह पद्धतीने दिलं, तर हे जे अफर्मेशन्स असतात ते खूप उपयोगाचे पडतात. जे आपण रेकीमध्ये शिकतो, रेकीमध्ये मी तुम्हाला जो मेडिटेशन देते किंवा जे तुम्हाला रेकी द्यायला लागते, त्याच्यामध्ये सगळे अफर्मेशन्स आहेत. हात ठेवायचे, इथून एनर्जी जाते, पण तुमच्या कानाने ऐकणं किंवा तुम्ही स्वतः पण ते फील करता. जसं मी तुम्हाला म्हणते काही गोष्टी की मी जे आहे ते स्वीकारते, असं म्हटल्याबरोबर तुमच्या मनात एक माझा दिलेला विचार तुमच्या मनात जातो आणि तुम्ही स्वीकारता. आणि ती स्वीकारण्याची एनर्जी जी, कारण जे काही इथे एनर्जी आपण क्रिएट करतो ती आपल्या हातातून बाहेर जाते बघा. असं म्हणजे जेही काही करायचं असेल तर फिजिकली पहिले हातच पुढे जातात, नजरेतून बाहेर जाते. आपण बघतो पहिल्यांदा काही करायचं असेल तर पायातून जातं, पाय समोर करतो है ना. मग नंतर बोलण्यातून जातं, ऐकण्यातून जातं, ऐकण्यातून एनर्जी जाते बरं का.
बोलण्यातून एनर्जी येते. तर सुगंधामधून, सुगंध आल्यावर आपल्याला समजतं अरे कशी कुठे काय जळलं का, की पुढे काय काहीतरी खूप छान झालेलं आहे, लगेच समजतं आपल्याला. तर ती एनर्जी आहे. तर जसं तुम्ही म्हणजे अफर्मेशन्स देता, जसं तुम्ही विचार करता, विचार सुद्धा एनर्जी आहे. तर ही एनर्जी लगेच तुमची पसरायला लागते आजूबाजूला. तर अफर्मेशन्स कसे द्यायचे? तर जसं म्हणजे स्वतःला हे बोलायचं की मी स्वीकारते, मी जे आहे ते स्वीकारते. तुमच्या मनासारखं असो किंवा मनाविरुद्ध असो, तुम्हाला पटत किंवा नाही पटत, जे काय असेल. अन्याय दिसतो, हो अन्याय झालेला आहे, हे तर स्वीकारा पहिल्यांदा, त्याच्यानंतर तर तुम्हाला समजेल ना. हो की नाही? तर स्वीकार करते. त्याच्यानंतर ह्या परिस्थितीचा मी स्वीकार करते. जी काही परिस्थिती आहे ती स्वीकार करते. आणि हा जो एक्सेप्टन्स आहे, जो मी एक्सेप्ट केलेला आहे की स्वीकारते, ही स्वीकारणं म्हणजे मला शांती आणि ताकद देते. हे अफर्मेशन्स लिहून घ्या आपल्या, म्हणजे तसं तर मी पाठवतेच तुम्हाला, पण तरी पण तुम्ही तुमच्या हाताने, म्हणजे तुम्ही कसं माइंड बॉडी, जेव्हा तुम्ही सगळं विचार करता ना, तेव्हा तुम्हाला खूप जास्त डीप मध्ये ह्या गोष्टी समजतात. आणि नुसतं समजतात नाही, तर त्या उतरतात, ऍक्शन्स मध्ये येतात. आणि आपला हा विषय ऍक्शनचा विषय असतात सगळे. ठीक आहे. तर एक्सेप्टन्स जसं मी केलं, हा जसं मी तुम्ही हा अफर्मेशन देता की मी एक्सेप्टन्स मध्ये आहे, तर हे एक्सेप्टन्स मला शांती आणि ताकद देते. आणि जसं हे तुम्ही हळूहळू स्वतःला सांगत गेले, वारंवार सांगत गेले, तर तुमचा विरोध जो असतो, तुमचा जो मन विरोध करतो तुम्हाला, तो हळूहळू कमी होत जातो, रेजिस्टन्स पॉवर कमी होतो, आणि हळूहळू मन आतून शांत व्हायला लागतं. आणि जसं हे मन शांत व्हायला लागलं, तिथेच मग चौथी स्टेप घ्यायची आहे, की ध्यान करायचंय. ध्यान किंवा श्वसन म्हणजे श्वास घ्यायचा आहे, जे मी आता तुम्हाला रोज सांगते. जसंही एखादं प्रकरण झालं, तर त्याला पहिले, सगळ्यात पहिले करायचं आहे एक जाणीव, म्हणजे अवेअरनेस मध्ये यायचंय की हो, हे माझ्यासोबत होते आहे. जसं तुम्ही जाणीव मध्ये आले, तसं तुम्ही रेजिस्टन्स म्हणजे विरोध कमी होऊन जातो, सोडून देता. विरोध झाला, कमी झाल्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलायचं आहे की हो, मी एक्सेप्ट करते आहे. हे एक्सेप्टन्स मला शांती आणि ताकद देते आहे. आणि त्याच्यानंतर मग लगेच थोडासा वेळ मिळाला शांतपणे बसा एका जागी. ध्यान म्हणजे एकदम असं डोळे बंद करून आता मला डिस्टर्ब करू नका असं काही नाही. समजा घरातच वादविवाद झालं, तर बसा थोडस, एका आपल्या रूम मध्ये जा शांतपणे, आणि थोडं श्वास आला आहे, गेला आहे, स्वतःला बघा. तर एक्सेप्टन्स म्हणजे हा फक्त विचारांचाच बदल झाला असा नाही होत. विचारांनाच बदललं नाही, तर मन आणि शरीराला सुद्धा. आतापर्यंत फडफड होत होते, असे तसे ताव ताण, दन दपट बोलणं चालणं, हे खूप खूप काही काही होत होतं. पण जसं तुम्ही मन आणि म्हणजे शरीर पण शांत एका जागी बसवलं, आणि शरीराला श्वास, श्वास कसा चाललाय, श्वास वाढला का, कमी झाला का, जास्त झालं का, त्याला असं कंट्रोल मध्ये केलं, लंबा गहरा श्वास घेतला, हळूच सोडला. तसं तसं तुमचं एक्सेप्टन्स, तुमचं जाणीव, जी अवेअरनेस असतं ते येऊन जातं, आणि तुम्हाला शांतपणा जाणवतो. आणि स्वतःच्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे की मी श्वास घेते आहे, मी श्वास सोडते आहे, मी स्वीकारते आहे. श्वास म्हणजे जसं श्वास घेते आहे, तसं मी जी काही परिस्थिती आहे तिला स्वीकारते आहे. आणि जशा श्वास सोडते तसं मी जे काही मला जे आवडत नाही किंवा जे रजिस्ट करते मी, त्याला मी सोडते आहे. तर अशा पद्धतीने स्वीकार आणि सोडणं, स्वीकार आणि सोडणं, ह्याच्यावर यायचं. आणि अगदी सोपं आहे ध्यान, बिलकुल 2 मिनिट 5 मिनिटही बसले, जिथे आहे तिथेच. ऑफिसमध्ये आहे, ऑफिसमध्ये बसा 2 मिनिटं शांत. तुम्हाला बॉसने असं काही म्हटलं, रागवलं, तुम्हाला नाही आवडलं, तुमचं जे काय असेल ते, ठीक आहे, ओके, बस. कारण तुम्हाला भांडण्याने, तुम्हाला त्यांना उलट शब्द बोलल्याने काहीही फरक पडणार नाही. उलट तो वाद वाढेल, ती एनर्जी खराब होईल, तुमचं मन जास्त जास्त आणखी रजिस्ट करत राहील. आणि त्याच्यामध्ये जाऊन 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 मग ते तुमचं प्रोग्रामिंग होतं. आणि मग म्हणता की माझ्या नशिबातच हे असं आहे. है ना, आता जे संध्याने विचारलं नशीब म्हणजे काय, तर ते नशीब असं घडतं. तर आम्ही त्याला माइंड प्रोग्रामिंग म्हणतो. तर हे आपल्या हातामध्ये आहे. नशीब कोणी असं काही नाहीये. ठीक आहे. तर आणि हे एक मी याच्यावरून एकही सांगते की नशीब असंही आपण म्हणतो की जसं जन्मल्याबरोबरच कोणी सोन्याचा चम्मच कोण तोंडात घेऊन येतं, है ना. कोणी कसं आलं तर भिकारी बिचारा, किंवा कोणी जन्मल्याबरोबरच त्या छोट्याशा बाळाने काय पाप केलं असेल, रस्त्यावर टाकून देतात, यार सोडून देतात.
काय काय करतात, आपण कितीतरी गोष्टी ऐकलेल्या आहेत. मग हे कसं काय असं? तर ऍक्च्युली माहितीये का, आता एनर्जीच्या दृष्टीने जेव्हा पाहतो आपण, तर आपली मरताना जी एनर्जी फ्लो असते ना, म्हणजे जी लेवल असते एनर्जीची. आता हे जे आपण सगळे जे विषय शिकतो ना, हे सगळे आपल्याला हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये नेण्यासाठी आहेत बरं का. तर हे जिवंतपणे आपण जेव्हा याच्या ऍक्शन मध्ये आणतो किंवा करतो याची प्रॅक्टिस, तेव्हा आपली एनर्जी हाय फ्रिक्वेन्सी मध्ये जाते. आणि मरताना जेव्हा आपण हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये गेलो, म्हणजे हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये गेलो, तर त्याच एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये आपला जन्म होतो. म्हणजे सेम एनर्जी फ्रिक्वेन्सी मॅच होते, सायंटिफिकली सांगितलंय. तर तशा घरी, तसा माहोल, तसा म्हणजे तुमचा पैशांच्या बद्दलचा जे काही हे असेल, तशा पद्धतीने आपण जन्म होतो आपला. म्हणजे जसं आता मी आता ह्या जन्मामध्ये मला लहानपणी सगळं काही मिळालं, सगळं छान, घरदार, आई वडील, आजी आजोबा, मामा मामी, काका काकी, मावशी, म्हणजे सारे असं मला वाटलंच नाही की कोणतं नातं असतं नसतं, किंवा हे असं असतात तसं. सगळ्यांचं प्रेम भरभरून, आणि लग्नानंतरही म्हणजे नवराही चांगला, मुली सुद्धा इतक्या गोड, आणि आजही त्याच्या म्हणजे वाईट असं काही मिळालंच नाहीये. तर काय होतं, आज जे हे मी करते हे कार्य किती सुंदर आहे, किती हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीच आहे. तिथे आपण आपलाच खर्च करायचा, आपलंच हे सगळं असतं, आपणच आपली ताकद लावायची, आपणच पुस्तकं वाचायचं, आपणच त्यांच्याबद्दल विचारायचं, त्यांना म्हणजे लोकांना जोडायचं, त्यांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं येईल त्याच्याबद्दल सतत विचार, नोट्स काढायचे, बोलायचे. हे सगळं म्हणजे किती हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये आहे. आणि अपेक्षा काहीच नाही की अरे यार आजकालची लोक अशी आहे, येतच नाही, असं नाही. जे आले त्यांचा आदर्श, त्यांचा आदर आहे, त्यांच्यासाठी रिस्पेक्ट आहे मनामध्ये, आणि त्यांच्यासाठी मला हे खूप फिलिंग वाटतं की वाव यार, वेळ काढून आले, आज इतकं सणातिवारचा दिवस आहे, असं आहे, तरी सुद्धा येतात, म्हणजे लोकांना आवड किती आहे. हे सगळं जेव्हा मी विचार करते, तेव्हा माझं कसं आहे, हा एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये असते. तर ही एनर्जी फ्रिक्वेन्सी काय एक दोन दिवसांनी नाही आलेली आहे. हे लहानपणापासून असेल, किंवा त्याच्या जन्माच्या आधीपासून असेल, काय माहिती कुठून असेल. म्हणून तर आज माझा सगळा आवाज तसाच आहे. बरं, माझ्याजवळचा एक सगळ्यात मेन म्हणजे मुख्य म्हणजे खूप लहान वयातच हसबंड गेले. ती निगेटिव्ह गोष्ट असं वाटते, पण त्याच्यातही मी त्याला एक्सेप्ट केलं की याच्यात मला शिकण्यासारखं काय आहे. तर त्याच्यातूनही मला शिकण्यासारखं होतं की तू तुझं बनवू शकते. त्याच्या आधी माझे कसे संस्कार होते, आई वडिलांवर, भावांवर, नवऱ्यावर अवलंबून राहा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी. आता तसं नाही, इव्हन पैसा सुद्धा तू स्वतः कमवू शकते. आधी मला असं वाटतच नव्हतं की बायका असं काही काम करू शकतात, एवढे लाखोनी कमवू शकतात, असं वाटतच नव्हतं कधी. पण आता ते समजवण्यासाठी म्हणून मला परिस्थितीने सगळं हे केलं. सगळा पूर्ण पैसा गेला, जेवढा पैसा होता तेवढा. पण आज जसे कमवलं, जसं माइंडसेटवर काम केलं, स्वीकार केलं, तसं काही अजून आपल्याला पैसा न वर आला, अजून आपल्या कमाईने आलं, मुली चांगल्या कमाईला लागल्या आहेत. आणि एक्झॅक्टली म्हणजे असं कुठे कंप्लेंट करायला असं जागाच नाही राहते. तर हे सगळं आपल्या एनर्जी फ्लोच आहे. आणि हे एका दिवसाने नाही होत, हे आपल्याला सतत प्रयत्न करत राहावं लागतं, सतत तो विचारामध्ये ते अवेअरनेस पाहिजे असते. तर असं हे ध्यान करत राहणं, जेव्हा तेव्हा असं काही नाही, वेळच नाही की पहाटेच उचलं पाहिजे, 3 वाजताच करा. हा, त्यावेळेस असं असतं की बाहेरही शांतता असते, आपल्या आतमध्ये शांतता क्रिएट करा, वातावरण छान असतं, हे सगळं ठीक आहे. पण आता जे रात्री उशिरा झोपतात, नाही उठून होत, तब्येतीमुळे असेल, जे काही असेल, कोणत्याही वेळेस करा. आताही बघा, हाही वेळेस बसले, झोपण्याच्या आधी करा, थोडस ब्रिदिंग करा. ब्रिदिंगकडे म्हणजे ब्रिदिंग मेडिटेशन म्हणतो, जे आपण रोजच घेतो आहे, है ना. तशाही पद्धतीने गेलं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, हळूहळू 15 मिनिटं, 20 मिनिटं वाढवा स्वतःला. नुसत्या मेडिटेशनने सुद्धा तुमचं जीवन बदलतं. कारण मेडिटेशन म्हणजे तो माइंड प्रोग्रामिंग करतो आपण आहे. तो शांत राहण्याचं, तर श्वास बघा, कसाही सिच्युएशन येऊ, श्वास आपल्या गतीने चालत राहतो. त्याची गती पाहिली की आपण एकदम म्हणजे त्या गतीमध्ये येतो. आणि ते सगळ्यात सुंदर एक्सेप्टन्स म्हणजे ध्यान आहे. तर हे एक्सेप्टन्स ध्यान कधी विसरू नका, कधीही करा. आणि त्या एक्सेप्टन्स मध्ये लास्ट पॉइंट आहे, कृतज्ञता व्यक्त करा. आपण म्हटल्यास कृतज्ञतेच्या विषयावर पण आपण अजून पुढे एखाद्या म्हणजे सब्जेक्ट घेऊ, आपण नक्कीच घेऊ. हा विषय पण माझ्या लिस्टमध्ये आहे. तर कृतज्ञता म्हणजे फक्त थँक्यू म्हणणं नाही आहे, खूप जबरदस्त आहे एक्सेप्टन्स.
की कृतज्ञता, की जे तू मला दिलंस, चांगलं असो वाईट असो, तुम्हाला वाटतं वाईट, तुमचा तो दृष्टिकोन आहे की माझ्यासोबत हे वाईट झालं, पण ते वाईट कशासाठी होतं, की तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी, तर तो धडा देण्यासाठी, म्हणून मला धन्यवाद द्यायचा आहे त्या सृष्टीला, त्या नेचरला, की जे मिळालं त्याच्यातून मी शिकते आहे, किंवा जे अनुभव मला दिलं त्याबद्दल मला खूप खूप धन्यवाद, खूप ग्रॅटिट्यूड आहे, खूप कृतज्ञता आहे मला तुझ्याबद्दल. त्या ग्रॅटिट्यूड तुम्ही जसं केलं तसं आपोआप तुमच्या मनातल्या म्हणजे भावना बदलतात. तुमच्या म्हणजे गोष्टीमध्ये जे काही अर्थ लपलेला असतो, निगेटिव्हिटी, तो पॉझिटिव्हिटी मध्ये येतो. तुरंत बदलतं जसं तुम्ही ग्रॅटिट्यूड मध्ये आलात. समजा नवऱ्याशी भांडण झालं तर बाई हा असाच आहे, तो तसाच आहे, तर तसाच आहे. त्याला ग्रॅटिट्यूडने पहा की तुमच्यासाठी काय काय केलं त्याने यार. अरे आज जेवण दिलं ते सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, त्याच्या कमाईचं आहे. आपण घरी बसतोय, जेवण जेवतो आहे, इथून सुरुवात केली. आणि जसं तुम्ही ह्या भावना तयार केल्या ना, त्या भावना पोहोचतात. जसं तुम्ही सुगंध लावता आणि इतरांना जाताना तशा भावना पोहोचतात. हा, आता काही काही लोकांचं नाक बंद असेल किंवा त्यांना घ्यायचाच नाही तो सुगंध, तर ती गोष्ट, पण तरी पण वेळ द्यावा लागतो. किती वेळ दिवस तो नाही म्हणेल. तुम्हाला ही गोष्टी वारंवार, असं नाही की अरे मी मागच्या महिनाभर मी केलं ग्रॅटिट्यूडची गोष्ट पण काही फरक नाही पडला, सोडून दिलं मी, कसला ग्रॅटिट्यूड, असं नाहीये. ही गोष्ट जी आपण शिकतोय ना, हे मरेपर्यंतच्या गोष्टी आहेत, ह्या एक दोन दिवसाच्या नाहीत. मरेपर्यंत करायचे आहेत आणि मलाच करायचे आहेत. कारण आपल्याला, चला ह्या जन्म तुम्हाला जर काही शिकण्यासाठी खूप मिळते, काय माहिती मरेपर्यंत, म्हणजे मरतानाचा शेवटचा क्षण जो येतो ना आपला, मग तो तुमचा कसाही मृत्यू असो, आजारपणाने असो, ऍक्सिडेंटने धडाळकन येऊन तुम्ही घाबरलेले असता तेव्हा, तर ते घाबरण्याची सिच्युएशन निघून गेली पाहिजे. नाहीतर मग तुम्ही परत घाबरण्याच्या एनर्जीमध्ये समजा गेले, तर तुम्ही तशाच अवस्थेमध्ये नेक्स्ट तुमचा बर्थ होतो. आता हे किती सत्य आहे मला नाही माहिती, पण एनर्जीच्या सायंटिफिकली मी जेव्हा शिकले, तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, की अगदी म्हणजे हो, मला जे समजलं ना ते मी समजून सांगायचा प्रयत्न करते. एक्झॅक्टली. तर म्हणजे मला असं वाटतं की तुमचं, माझं जीवन सोपं झालं ना, तर तुमचं पण जीवन सोपं व्हावं, इझिली एक्सेप्टन्स यावा तुमच्यामध्ये, त्याला रजिस्ट करू नये, बस एवढंच. आणि ही समजच मेन आहे. समजलं ना, सांगलो आपण, म्हणजे इतकं सहज आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की पोहायला शिकलं तर किती सहज तरी तरंगता येतं, तर तशाच पद्धतीचे हे पोहायला शिकणं आहे. ठीक आहे. तर ग्रॅटिट्यूड हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एक्सेप्टन्स आणि ग्रॅटिट्यूड, ह्या दोन्ही गोष्टी जर तुमच्या एकत्र आल्या ना, तर तुमचं लाईफ एक म्हणजे शांतमय आणि एक सुंदर लाईफ होतं. खूप महत्वपूर्ण आहे ह्या गोष्टी. मलाच का, मीच का, माझ्यासोबतच का, हे विसरून जा. जसं तुमच्या डोक्यात आलं ना, त्याला कट कट म्हणा. कट कट कट. हे माझ्यासोबतच होणार होतं, कारण माझा हा धडा आहे. जसं आपण परीक्षेला जातो, पेपर लिहितो ना, तुम्ही म्हणता का मलाच का आला हा पेपर, माझ्यासोबतच का असं होतं. हो, मला झालेलं आहे, लिहा. ठीक आहे. आणि तशाच पद्धतीने म्हणजे तुमचं जीवन म्हणजे शांतिमय होतं किंवा सुंदर होतं. आता जसं म्हणजे एखादी म्हणजे गोष्ट उदाहरण म्हणून सांगितलं, तर एका व्यक्तीला म्हणजे सतत आयुष्यामध्ये अडथळे येत होतं. म्हणजे नोकरी टिकत नव्हती, तर नातेसंबंध तुटत होतं. तर तो स्वतःला नेहमी दोष देत होता की माझ्याच बाबतीत असं का होतं. हं? पण एक दिवस मात्र त्याला समजलं आणि त्याने काय केलं, डायरीमध्ये लिहिणं सुरू केलं. म्हणजे नुसतं ऐकणं नाही, तुम्ही ऐकता खूप छान गोष्ट, पण तुम्ही आपली डायरी बनवा छान आणि त्याच्यामध्ये लिहा जे काही आपण सांगतो ना, अभ्यास करतो तो. तर आणि त्याच्यात त्यांनी स्वतः लिहायला लागलं की आज जे काही झालं माझ्यासोबत त्या गोष्टीचा मी स्वीकार करते. म्हटल्यास काय झालं ते लिहा तुम्ही, की जसं आता आज माझी नोकरी गेली, मी स्वीकार करते. मला आज ब्रेकअप झालं, ओके, मला ब्रेकअप झालं, माझं याच्याशी भांडण झालं, ओके, त्यांनी माझं ऐकलं नाही, ओके, मी स्वीकार केला, मी स्वीकार करते. आणि हे जेव्हा तुम्ही असे लिहायला लागाल किंवा बोलायला लागाल स्वतःशी मेडिटेशन मध्ये, तर हळूहळू हा तुमचा विरोध कमी होतो आणि परिस्थितीशी लढण्याऐवजी तुम्ही ती स्वीकारली, तर तुमच्या आयुष्यामध्ये नवीन मार्ग उघडतात. हे जरूर आहे.
100%, कारण हा निसर्गाचा नियम आहे. तर एनर्जी ब्लॉक करू नका, त्या एनर्जीला फ्लो होऊ द्या. फ्लो होऊ देणं म्हणजे स्वीकार करणं. चल, हो रे बाबा, स्वीकार केलं, निघून जाऊ द्या. अशी आली एनर्जी, अशी निघून जाऊ द्या. वाटल्यास तुम्ही ऍक्शन पण करा, जे मी आता रेकीमध्ये शिकवते, सायकिक सर्जरीमध्ये वगैरे शिकवते मी तुम्हाला. हे तेच आहे, है ना? तर जसं आपण म्हणतो, गवत उपटल्यासारखं उपडा आणि मग असं कलेक्ट करा, असं त्याच्यामध्ये फेका. हे सगळे निगेटिव्ह थॉट्स आहेत वगैरे, हे काय आहे? म्हणजेच हे सगळं निगेटिव्ह थॉट्स काढून फेका. जसं बगीच्याचं मी उदाहरण देते तुम्हाला, आता किंवा ते आता एक खाली प्लॉट असेल, है ना, आमच्या बाजूला खाली प्लॉट आहे, कोणी लक्ष देत नाही, काही नाहीये, तर तिथे गवत येणार, ते काटेरी झाड येणार, है ना, जे नको आहेत ते झाडं तिथे उगवणार, कुत्रे जाऊन तिथे शी करणार, घाणेरडं काहीतरी हे होतं सगळं. पण तेच आता आमच्या प्लॉटमध्ये छान लॉन लावलंय, कुंड्या लावल्या, तर ते चांगलं गार्डन तयार झालं ना. ते तिथे थोडी असं काही होणार आहे. सेम तसंच आहे. जर तुम्ही असं हे गेलं की असंच का, तसंच का, तेच का, ते होईल. त्यापेक्षा तुम्ही त्याला जे पाहिजे ते आहे त्याला स्वीकार करा, जे नको आहे त्याला सोडून. स्वीकार केल्यानंतर मग तुम्हाला स्वतःला समजतं की आपलं गार्डन कसं तयार करायचं. पण पहिले स्वीकार तर करा. ठीक आहे. तर आपण एक आता हे घेऊया, काय म्हणतो आपण, मेडिटेशन मध्ये तुम्हाला मी सांगते. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला जे काही तुम्हाला म्हणजे हे करायचं असेल, शेअर करायचं असेल, ते शेअर करा. म्युझिक शेअर करते मी. चला, पुढे बसा, डोळे बंद करा. श्वासावर मन केंद्रित करा. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. आपला एक्सेप्टन्स चा शेवटचा दिवस आहे. एक्सेप्ट कसा करायचा, स्वीकार कसा करायचा? सर्वप्रथम एक्सेप्टन्स म्हणजे अवेअरनेस, म्हणजे जाणीव असणं. हो, मी एक्सेप्ट करते आहे, किंवा हो, मला राग आलाय, दुःख झालंय, किंवा मला भीती वाटते आहे, मला चिंता वाटते भविष्याची. जे काही असेल त्याला एक्सेप्ट. की मी सध्या काय अनुभवते,
असणं म्हणजे स्वतःला आरशामध्ये बघणं. आरसा कधी जज करत नाही स्वतःला आपल्याला. तो फक्त आपलं रूप दाखवतो. जसं आपण जाणीव अवेअरनेस मध्ये आलो तसं आपण आपलाच रूप बघतो. मला राग आला तर मी कशी दिसते, मी दुःखात असेल तर कसं दिसेल, मला भीती आहे, चिंता आहे तर कसं दिसते. जसं हे समजलं तसं आपला विरोध करणं म्हणजे रेजिस्टन्स कमी होऊन जातो. हे असं का झालं, हे असं नसायला पाहिजे होतं, हा अन्याय झाला, हे सर्व रेजिस्टन्स बंद होऊन जातो. कारण विरोधाने सत्य बदलत नाही. विरोधाने सत्य बदलत नाही, तर आपली फक्त ऊर्जा खर्च होते, व्यर्थ होते. आहे ते मान्य करणं. त्यानंतर पुढं काय करायचं हे सोपं होऊन जातं. आणि नवीन मनाला नवीन मग प्रोग्रामिंग देण्यासाठी अफर्मेशन्स खूप उपयोगी पडतात. श्वासावर लक्ष द्या. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास घेता आहात तेव्हा मी स्वीकारते आहे. श्वास सोडता आहे तेव्हा मी सोडते आहे, सरेंडर करते आहे. चिंता, भीती, स्ट्रेस. कोणत्याही एखाद्या प्रसंगाची आठवण करा ज्यावर तुम्हाला रेजिस्टन्स असेल किंवा हे वाटत असेल, मनाच्या विरोधात काही होत असेल. पण त्याला बोला, हे माझ्या आयुष्यात घडलं आहे, मी याचा स्वीकार करते. स्वीकार करते, मी याचा स्वीकार करते. श्वासावर विरोध लक्ष केंद्रित करा आणि प्रत्येक श्वासात स्वीकार भाव भरून टाका. स्वीकार करते, सहजच स्वीकार करते. काय होईल पुढे, कसं होईल, काही करायची गरज नाही. तुम्हाला फक्त स्वीकार करा की हो, ही माझी भीती आहे, हो मी माझी चिंता आहे, हो माझा हा राग आहे, जे काही असेल. श्वास भरताना स्वीकार करायचा आहे आणि श्वास सोडताना जो काही तुम्ही विरोध करत आहात, राग, चिंता, हे सर्व सोडायचं आहे. शरीरातून बाहेर निघतो आहे असं बघा, कार्बन डायऑक्साईडच्या रूपात. आणि ऑक्सिजन म्हणजे स्वीकार. कार्बन डायऑक्साईड सोडतो म्हणजे विरोध सोडणं.
अशी मुलं मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवाचा स्वीकार करते. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवाचा स्वीकार करते. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवाचा स्वीकार करते. स्वीकारल्याने माझं जीवन अधिक सुंदर होतो आहे. मी शांत होते आहे. हेच आता बाहेरच्या वातावरणाप्रती सजग होऊन हलकेच आपले डोळे उघडू शकता. खूपच छान. बढिया. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आणि इथे आपला आज स्वीकार हा विषय संपलेला आहे. पण ऍक्च्युली विषय संपला म्हणजे सगळं संपलं असं नाहीये. हा विषय असा आहे की आयुष्यभरासाठी तुम्हाला हे करायचं आहे. एका दिवसाची गोष्ट नाहीये. म्हणजे एक्सेप्टन्स हा एकदाच होणारी गोष्ट नाहीये, तर हा आयुष्यभराचा प्रवास आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.